बाबा मी आता हरलोय। 15 वर्षापासून एकाच कंपनीत नोकरी केल्याने बॉसला कंटाळून तरुणाने स्वतःला संपवले। पीडित व्यक्तीने आत्महत्येपूर्वी 2 पाणीपत्र लिहिले। यामध्ये कर्मचाऱ्याने वरिष्ठांवरती गंभीर आरोप केले। कर्मचाऱ्याने पत्रामध्ये आई वडिलांचाही उल्लेख केला। दरम्यान पोलीस या प्रकरणाचा आता तपास करत आहे। राजस्थानच्या जयपूरमध्ये ऑफिसमधील बॉसच्या छळला कंटाळून एका तरुणाने विष प्राशन आत्महत्या केली। मरण्यापूर्वी या तरुणाने आपल्या सुसाईड नोटमध्ये वेदनादायक खुलासे केले। मृताच्या कुटुंबाला उशीखाली त्याची सुसाईड नोट मिळाली। मुकेश कुमार असं त्या व्यक्तीचं नाव होतं। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुकेशने त्याच्या कार्यालयीन 2 वरिष्ठ अधिकारी दिलीप सिंह आणि राजेश अरोरा यांच्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला। मुकेश हा विद्याधरनगर येथील सेंट्रल स्पाइन येथील एका कंपनीत सुमारे 15 वर्षापासून काम करत होता। शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर कुटुंबातील सर्वजण झोपायला गेले आणि रात्री 12:15च्या दरम्यान मुकेशने विष प्राशन केले। त्याची प्रकृती बिघडली तेव्हा कुटुंबियांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले। मात्र त्याची प्रकृती आणखीनच बिघडल्याने त्याला SMS रुग्णालयात हलवण्यात आले, पण वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो कुटुंबियांना सोपवला। मृताचा भाऊ लोकेश कुमार याच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। आता या लेटरमध्ये नेमकी लिहिलं तरी काय होतं? बाबा मी शक्य तितका वेळ लढलो, पण आता मी हरलो। बॉस दिलीप सिंह आणि राजेश अरोरा यांनी मला इतका मानसिक त्रास दिला की माझ्यात जगण्याची हिंमतच राहिली नाही। मला खोट्या कागदपत्रांवरती सही करायला लावण्यात आली आणि ती आता मला पोलीस प्रकरणात अडकवण्याची धमकी देत आहे। मला तुरुंगात जायचे नाहीये, मला दररोज मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे, असं मुकेशने आपल्या पत्रात म्हटले। सुसाईड नोटमध्ये मुकेशने पत्नी रेखा, भाऊ बबलू आणि लोकेश यांची माफी मागितली। रेखा, मी तुला रस्त्याच्या मधोमध सोडून जात आहे, कृपया मला यासाठी माफ करा। लोकेश, आईबाबांची काळजी घे, असंही मुकेशने म्हटलं। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश 8 एप्रिलपासून ऑफिसला गेला नव्हता आणि तो तणावाखाली होता। तर याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।